तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन माझ्या व्लॉग मध्ये। तर आज आहे दसऱ्याच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। दसऱ्या निमित्त आता आम्ही उग चालाव काय म्हणजे ब्लॉग करण्यासाठी चालाव खास तर, आणि ब्लॉग करण्यासाठी खास म्हणण्यापेक्षा तर एक तर म्हणजे दुकानात ज्या आपण 12 महिने जातो त्या दुकानात जावंच लागते आपल्याला आज। तर आजचा जरा नवीन दिवस असताय म्हणजे जसं की आपल्या भागवतचं दुकान सतत जातो आपण, आणि राहुल भ्याचं एक म्हणजे आपल्या हक्काचे 2 दुकान आहेत, त्याच्यामुळे दुकानात जावंच लागते। त्याच्यामुळे निघाला होता मी आणि आमचं परशा। हाय चष्मा इकडे क्वालिटीचा चष्मा, क्वालिटी आणि क्वांटिटीचा नात करते का चष्मा। कसा असला चष्मा म्हणलो ओके मध्ये लोकांचा अशाच भारी दिसते काही बी, खरं का परशा? आपलं काही बी दिसत किती बी काही बी घ्या। चला आपण जाऊ आता डायरेक्ट श्रीरामपूरमध्ये जाऊन राहुल भाईच्या दुकान जाऊ। पहिलं आपल्या भागवतला कॉल करू, भागवतला वरी घेऊन जाऊ। आज भागवतला दुकान बंद केलं होतं थांबा दुपारून, कुठं जाऊ म्हणतो त्याला बाहेर उगाच जातो कुठे बी नाही। चला भेटू आपण डायरेक्ट श्रीरामपूरमध्ये। गिफ्ट दे बाय दसऱ्याचा असताना तुला गिफ्ट आहे बाबा दसऱ्याचा आता प्रशाकडून। फॉलो करता एक फॉलोअर्स का एक फॉलो करायचं गिफ्ट घ्यायचं। चिकन फटेव का चिकन रशियन का बाबा गिफ्ट एक शर्ट एक पॅन्ट। फॉलो करता म्हणून तिला पाहिजे का? अगर फॉलो करते काय ना, फॉलो करतस का त्याला? हा परशाला गिफ्ट टोपी दे त्याच्यातली। भाग्याला भारी गिफ्ट एक शर्ट आणि एक पॅन्ट डायरेक्ट। मस्त खोटं बोलायला शिकला असतो तर फोन लावायला विचार नाही सांगायला। फोन लावायचं कुठून लावला असतो का? ब्लॉग चालू दुसऱ्याच आणलो का? दुसऱ्याच मला घरी कोणाच्या दुकानात कुणाची माझी कर माझी कर कटिंग। कुठं जायचं? कुठं जाऊ? हत्ती भेट चला जायचं का? यात्रेची गँग जायचं का? जाऊन तिथं जाऊ शिवत लागते आले तर पुरं ठीक असतं। आपण हाऊस की शेवटी तुम्ही ना काय नाव यायचं? काय नाव? रशियनवाला बरोबर चष्मा घेऊ, खुशीला चष्मा घेऊ। काय माहिती का कुणाचं? कटिंगवाला भाई, कटिंगवाला छोटा भाई आहे। दसऱ्या निमित्त कशी 12 महिने भाई ऐक की, दसऱ्या महिन्याची 12 महिने दुकानात आपण जाता सारखं त्या दुकानात जावं लागतं। मला चांगलं राहते म्हणून आला त्या दुकानात। खरंच भावा या दुकानात नाव काय? ईश्वर जन्स पार्लर। काय सुरत येऊन बघा त्याला विचारला असं आधीच तू नाव माहित नव्हतं ना काही नाही, तर तेव्हाच कळालं की मग नाव काय करतेची बघा। मिशीला कट मारतो वर जाऊ येता बाबा राहुल भाई इकडून कट मारले इकडून कट नाही, हे वन साइड कट आहे। वन साइड वर पडाय बेटा करतो वन साइड कट आहे, वन साइड मिशन राहुल भाई जाऊन दुकान ती बी दुकान एक आपलंच आहे जाऊन हा खरंच जाऊ मजा करणार नाव माग गेलं वाटतं। हा वजन आता आज परशा तुला तुमचं तुम्हाला घ्या म्हणणार होतं, मला तू घेऊन द्यावं लागतं। कोणता घ्यायचा? ह्याच्यात तर फुल शर्ट पॅन्ट तुला लिहायची गरज नाही, पॅन्ट लिवलास की सगळं नाट करते का? पॅन्टीत बसावं लागते। घोडर परशाचा रागावर राहुल व्याला कसं वाटतंय? ह्याला म्हणलं भारी चाले राहुल व्या, ह्याला म्हणलं भारी चाले। गिफ्ट आणले तुम्हाला त्यानं
आज फॉलोअर्सला गिफ्ट आहेत परशाकडून. भाग्याला जुने कपडे आणून दिले घरचे. पेमेंट आपल्याला येणार आता सध्या. बंद केला. भयाची गडी नीट करायचा लाव गाईज. चौकात मोबाईल चौकात आहे का बसवेश्वर चौक. गाडी मध्ये गेल्या आता भया वजना काय गोडावणार कसं देतात तुम्हाला विचारायला काय चालेल. भाडे विलायला गोडाऊन श्रीरामपूर तालुक्यात कमीत कमी 10-15 दुकानदार विचारायला राहून घ्यायचे. कुठलं घेणार की मलाच घेणार. कुठलंच घेत नाही. हे दुकान हो भैया त्यांना विचारलं. आता हे विचारतात पुन्हा नाही आपला प्रॉब्लेम बरोबरचं म्हणतात. दुकानात आवडलं आता स्वतःचं नावाचं दुकान नाव असं एकच मी माणूस म्हणजे आपल्या फक्त राहुल भैया स्वतःच्या नावाचं. म्हणजे थांबा तुम्हाला विचारतो हे नाव तुम्हाला कशामुळे आवडलं टाकावं असं म्हणून तुमची इच्छा कशी झाली नेमकं. हे आपल्या वडिलांना केलेला व्यवसाय आहे. अच्छा अच्छा वा म्हणून ते तुम्ही पुढे चालवला का. अरे वडिलोपार्जित जमीन म्हणले तसं काम आहे आमचा. वडिलोपार्जित बिझनेस आहे. पुढी 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 वाढत जातो. पप्पाने इथवर आणलं ते मी इथं आणला. माझा मुलगा इथवर नेते. त्याचा मुलगा जिवंत राहते का नाही मला माहिती. पुढच्या आलो बघा आपल्या दुकानात वजनात. हक्काचे एकमेव दुसरं ठिकाण सांग तुम्ही कुठं कुठं आहे. भागवतचं एक दुकान राहुलगाचं एक दुकान म्हणजे आपल्या हक्काचे दुकानं. आणि काय दसरा निमित्त जावं लागतं आपल्या दुकानामध्ये हक्काच्या दुकानामध्ये. विषय कसा आहे दुकान बघावं का. जरा कूलर लावतो जगत नाही. जरा हवा बिवा घेऊन बसायचं वजनात. काय किती रुपयाची फुलं. 5 रुपयाचे 5 रुपये देणार झालं तर काय केलं असं बाबा मुलं घेऊन किती देणं एवढी नाही पुन्हा आणली. शाद आहे की परशाकड. दिले मग एकदम ओके मध्ये येऊ का. गणपती बाप्पांची आता पूजा झाली आहे. कसलं वर्ष येतं होय परशा लाईट म्हणावं म्हणून काय म्हणावं ते लाईट नाही फोक्स लाईट LIGST म्हणतो. ह्याचा काही भरोसा नाही. कशाचा वर्षाचा साऊंड लावायचं. अहो साऊंड लावा आपण तिचं रोज ऐकला गाणी वजनात. 30,000 ती लोक म्हणतात तिने 3 ला गाडी भेटते. सायकल भेटते 3 ला माकडा. तुझी 3 सायकल भेटते. सायकल भेटले 3,000 नवीन 3,000 भेटते सायकल भेट ना. केला म्हणलं मी बारकी म्हण ना. हे नाव असं किती मोठं आहे. होय नावाच आयडीचं आपल्या छोट्या पर्शा मोठी तर कुठं पिटते की नाही. पिटली पिटलं. घेऊन गेले फुलं द्या. 10 रुपयाची फुलं द्यायला गेलो तू 5 रुपयाची मागता. त्या जात नाही जाता असला तर काय काय झालं माहिती आहे. तू नव्हतास तिथं. माई शिकवत हा मी आजाद होतो की रूमवर तिथं इशी निघालता. म्हणलं वैभव कसं आहे. अरे बोलायचं किस्सा सांगितला. म्हणजे मी काय म्हणलो काय होता किस्सा. एका जागी भांडण झालं म्हणला. म्हणलं बरं काय झालं.
त्यानं म्हणला मग इकडल्या पार्टीचं भांडण जातं, वैभव त्याच्याकडून गेला. का झाली असंच झाली, मग का करायचे डायरेक्ट का झाले विचारायचं नाही. मग का करायचे, मारतास का मार मारून करणार आहे. आज तू मारतास उद्या मारता, त्याच्यापेक्षा बरं आहे ना झालं गेलं सोडून दे पुढी चल. इथं झालंच भांडणं तर मिटतीलाच म्हणला आजवर, पुन्हा म्हणलं आजवर नाव आहे त्या पोराचं तेवढं मला तेवढं काही फिक्स माहिती नाही मला. आता काय माहिती आता तेवढं पोरवाचे नाव बी सांगितलं म्हणला. पुन्हा म्हणला 4 दिवसानं ती पुढून जी मारायला ती पोर ती वैभवच्या जवळ येऊन बसल्या. म्हणला काय चालू वैभव म्हणे, अरे एवढा विषय. पुढच्या पार्टीला आपल्या पार्टी होणार मग मुक्षी दिवस झालतो. तेवढा काय माहिती म्हणजे मला आठवलं तुम्ही असं म्हणजे जवळ येऊन बसायचं म्हणजे काय ते पोर तुमचेच दोस्त लगेच भैयाची विरोधक सपोर्टर. समडी मध्ये काय रेकॉर्डिंग केला आता ब्लॉग मध्ये टाकता आणि पुन्हा सगळ्याला ते अर्धा चालू केला. कसलाय वाघ माझा भाऊ एका दिवशी अशी 4 व्हीलर घेऊन येतात माझ्याकडे स्वतःची. असं मी पुरीच्या कुणात कानामध्ये फुल घालायला सुद्धा जेव्हा आमचे मित्र घालतात कानात फुलं. विषय का अरे तू माझ्यासाठी मी तुझ्यासाठी. कुठं होती मोबाईल कमेंट दाखवा परत एक मिनिट. कोणची मोबाईल द्या मला तुमचा. हा कमेंट लय डेंजर आली ती मला लय म्हणजे लय डेंजर. वर्ष बंद कर ना कूलर. म्हणजे इंस्टाला हा इंस्टाला का उडवला कमेंट आली त्या कमेंटला जरा 2 शब्द बोलावंच लागतं मला असं वाटायला. मला यादच नाही. दे आता माझे पैसे. 20,000चं व्याज 1,20,000 रुपये झाले. लॅटरी लागली की पाऊस येत आहे आता नको जाऊ जोग ना. पाऊस येत आहे पाऊस येत रे. पाऊसच वातावरण आले हो जायचं तुझा हाती भेटला. जायचं का कसं करायचं जायचं का वातावरण नसतं जाऊ काही विषय नाही. चला उठा चला चला लगेच चलो 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 युलाला थांब चलो निघाला युलाला थांबा हो का कमेंट बघा. चलो मी काय म्हणाल माहिती का थांबा लाईव्ह होतो. मुलींचं भारी असते मुलांपेक्षा लय भारी असते. तर ठिकाणी ऐकलं आतापर्यंत मुली लय सण करतात काही 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 असं म्हणते. खरं आहे का आपण सांगा तसं नसते. मुलींपेक्षा जास्त जर सण करायला शकतो तर मुलामध्ये असते. मुलींपेक्षा जास्त सण करायला शकते मुलामध्ये असते का नाही एवढं खरं सांगा असते. हे सांगितलं याला कमेंट काय म्हणता का रॉंग म्हण बिकॉज गर्ल इज बॅड. मला एक सांगा माझं सांगतो बाकी सोडा माझं सांगतो मी. गर्ल इज बॅड तर करू तिनं खुश आहे मी दुख्याव कसं काय लय लांबलं कशाला एवढं सांगा मला आता कसं काय म्हणजे एकच नाही एकाच मग सांग ना मी लय आहेत असे पहिलेच म्हणले भावा म्हणजे तेवढं काय तेव्हा बुल वाटणं वगैरे ती ब्लॉग जरा घरचे सगळे बघायला बुल वाटणं तेवढं नसता एवढं घाण आहे का बोल ना माझं तोंड एवढं आता कशाला उभं जाऊ द्या काय बी नाही मुला एवढं काय सण तुम्ही सोडू शकत नाही एवढं सांगायला चला जायचं का चलो हाती भेट भैयाला लावलं तुम्ही त्या ऍक्टिंग करण्यात लागले सर बघा का वातावरण फक्त चिळ झाली आता कशाला जाऊ कुठं गेला होता डायरेक्ट बंधू कॉलवर आमचे बंधू कॉलवरती बघून आलेत बोलून आलेत. नुसतं पूर्वाच्याच फोटो काढते परवाच्या काढतेस का नाही कस करा आता टाका जावा बोरा माझ्या टाका जावा आता हे तिसरं ते चौथं कमेंट आहे घ्यायचं फक्त आयडीला पूर्वाच्याच फोटो आहेत म्हणून ना कोण काढायचं विषय हार्ड आहे. लेडीज फोटोग्राफर अवसर तुम्ही पर्सनल फोटोग्राफर. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो भाऊनं ज्याच्यासाठी इंस्टाग्राम चालू केला होता किंवा रील बनवायचा ठरवला होता तीच व्यक्ती आज लाईव्ह व्हायला. बघा भाऊचं काय म्हणतो म्हणते गपचूप ऐकूत आपण आता काय का आपलं वजन लई मोठं हे भाऊ कोण आलं तर लाईव्हला सध्या आहे कुठं आहे डायरेक्ट पैशाच्या आयडी लाईव्ह लावला ज्या व्यक्तीसाठी सॅड व्हिडिओ टाकाल तुला ती व्यक्ती आली माझ्या बत्त्याकडून काहीच बोलणार नाही. काय वाटलं मनाला काय वाटलं कशाला लाईव्हला कशाला आली असं खरं
बघा असं असते किती गोष्टी काय त्या झाल्या होऊन गेलं तरी भाऊला कसं वाटते भाऊ विसरते का ती विसरते का शकत नाही भाऊ अरे आज आपण मॅचिंग झाला बॉडी साईड लावा का विषय का बिग फॅन होय आमचे का काय नाही हो काय नाही आपलं तेवढं मोठं काय असं नाही असं तुमचा सपोर्ट आहे सगळं माहितीये का दिवसभर वर्किंग आम्ही केलं तर जादू तुमचे हो SB एडिटर बोलते SB एडिटर तुम्हाला खाली मेसेज बोला पाटील आपल्याला माहिती तुम्हाला म्हणलं तुम्हाला काय म्हणते पाटील होय श्रीकांत भाईचा सपोर्ट आहे मोठा पुरुषावर कुठं रिस्टारच्या विषय रिस्टार असते विषय आहे म्हणून चांगला रिस्टार तर आम्ही सोहम जीन्स कॉर्नरला शर्ट घ्यायला आलो. आपल्याला फोटो काढायचे बरं का कशासोबत लगेच काढू की काय आणि काल काय केलं माहिती का एक टी-शर्ट काढत घ्यायच्या म्हणून आवडले म्हणून मला लिमिट होतं 2-3 मग टी-शर्ट काय केले तो त्या पॅन्टीच्या ह्याच्यापाशी ठेवल्यावर मग पुन्हा काय केलं भयाने काय केलं तिथं पॅन्ट काढलं दाखवलं एका गिरायकाला मी बघतो तिथं काय टी-शर्ट नव्हता मला एक टी-शर्ट तिथं काही तिथं ठेवत एवढी गॅरंटी आहे कालचं काही सांगू शकत त्याच्यामुळे काही सापडणार गेले दुसरा नवीन शब्द घेतो मला बोलण्यामध्ये करतो कंप्लीट पुन्हा मार्केटिंग बी होते याची बी होते मार्केटिंग याची जास्तीची ग्रीन म्हणजे पण ग्रीन म्हणजे केशरी जिम करायला लागो पुष्पलीत की चांगली किती आहे आज खराब होतो आज उद्या लातो का होय भारत देशाने एक नंबर मला आवडत नाही तेवढं काल वाटतं जास्त येत असं
कलर होता याच्यात लाल लाल पिकावर म्हणले घेऊन जाऊ गिरायकाला वेगळं वाटतं तिथं बीप मारला बरं का दुकानदार असल्या मुलं थोडा बाईक कमी केलं ती आवाज ब्रेक करत होता घालतो सगळा आवाज राहतो ती काय टॉपिक झाला पण हसले असे टॉपिक काय होता पण हसले दोष केला कशाला विचारलं मला व्हिडिओ वाईट घेऊन वर्षाला उचलल्याला आले गेले ती नाव तुडा डालतो की वातावरण सगळे प्लॅन कॅन्सल करून वजात आला व्हॉलीबॉल खेळायला आम्ही आता व्हॉलीबॉल खेळतो बंद करतो मी तसं पाय ओ अरे